अ, सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 11व्या अध्यायातील 49वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. मी म्यूट करते. तर आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील 11वा दर्शन योग यामधील ते व्यथा माचम विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमी मिद्रुंगम इदम व्यपेतभिप्रीत मनः पुनस्त्वं तदेव मे रूपम इदम प्रपश्य. भगवंत काय म्हणतात आता अर्जुनाला की माझं हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित आता हे रूप मी हे मदभक्ता सर्व क्लेशे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे भगवद्गीतेच्या प्रारंभी अर्जुनाला पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची चिंता होती. परंतु श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची आवश्यकता नाही. कुरुसभेत धृतराष्ट्र पुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य असे दोघेही मुकाट्याने बसले होते. म्हणून स्वकर्तव्याच्या आचरणात असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचितच आहे. त्यांच्या दुष्कृत्यांसाठी त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखविण्याकरिताच श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले. हे दृश्य अर्जुनाला दाखविण्याचे कारण म्हणजे भक्त सदैव शांतचित्त असतात आणि ते अशी भयंकर कृत्ये करू शकत नाहीत. विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते. आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहावयाची इच्छा होती आणि म्हणून श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केले. भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते, कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदान प्रदान होऊ शकत नाही. भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते, जेणेकरून तो भगवंतांशी प्रेम भक्तीचे आदान प्रदान करू शकेल. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की विश्वरूप दर्शन म्हणजेच काळ रूप हे जे भौतिक किंवा त्या वेळेपुरतं असणारं हे जे रूप आहे हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं. आणि त्या काळ रूपाचा किंवा विश्वरूप दाखवण्याचा जो उद्देश होता
की जो आपण पहिल्या अध्यायात पाहिलेलं की अर्जुन विषाद योग मध्ये, की अर्जुनाला चिंता होती की द्रोणाचार्य, पितामह भीष्म यांचा मी कसा काय बरं वध करेन. हा, आणि मग ते विविध कारणं देतात युद्ध न करण्याची. आणि ही जी चिंता अर्जुनाला होती पहिल्यापासून, तर ती चिंता किंवा ती जी काळजी आहे ही दूर करण्याचं भगवंतांनी इथे विश्वरूप दर्शन दाखवून ती चिंता त्यांची दूर केली. आणि काय म्हणतात भगवंत की यांना तर मी पूर्वीच मारलेलं आहे, कारण कितीही मोठे भक्त असतील किंवा कितीही पूजनीय असतील तरी सुद्धा त्यांनी जे दुष्कृत्य केलंय, दुष्कृत्य म्हणजे केलेलं की द्रौपदींचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा त्यांनी कुठलाच प्रतिकार केला नाही, आणि त्या या दुष्कृत्याची त्यांना शिक्षा ही या मृत्यूच्या स्वरूपात मिळणं हे अपेक्षित होतं. आणि म्हणून भगवंत इथं अर्जुनाला आश्वस्त करतायत की यांना तर मी पूर्वीच मारलेलं आहे, आणि ते इथं विश्वरूप दर्शन योगामध्ये त्यांनी दाखवलं. आणि ते काय म्हणतात की निमित्त मात्र तू सव्यसाची, म्हणजे तू केवळ निमित्त मात्र हो आणि युद्ध कर. तर या विश्वरूप दर्शन दाखवण्याचा हा मूळ उद्देश होता की अर्जुनाचं भय त्यांनी इथे किंवा त्याच्या ज्या शंका होत्या तर त्या दूर केल्यात. आणि आता अर्जुन हे मुळातच भक्त आहेत, त्यामुळं ते या विश्वरूप पाहून ते भयभीत झाले आणि मग त्यांनी चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केली. आणि नंतर मग जे द्विभुजधारी भगवंत आहेत असं रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांची ही इच्छा आहे. तर भगवंत आता म्हणतायत की मी आता हे जे विश्वरूप आहे की जे पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस, तर मी आता हे रूप समाप्त करतो. आणि हे मदभक्ता, हा शब्द खूप महत्वाचा आहे की हे माझ्या भक्ता, कारण असं रूप हे केवळ भक्तांनाच दाखवलं जाणार, म्हणून हे मदभक्ता हा शब्द महत्वाचा आहे. सर्व क्लेशांतून मुक्त हो, सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला हे जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पाहू शकतो. म्हणजे जे काही विश्वरूप पाहून जे भयभीत झालेले आहेत अर्जुन, तर त्या भीतीपासून आता तू मुक्त हो आणि शांतपणे आता तू माझं चतुर्भुज रूप आणि नंतर द्विभुज रूप पहा, असं भगवंत इथे त्यांना सांगतायत. तर आपण पाहू शकतो की एखादं खूप मोठं ऑपरेशन असेल, तर जेव्हा ऑपरेशन होतं, समजा आता इथं भगवंत खरं तर अर्जुनाच्या हृदयाची सर्जरीच करतायत की हृदयाचं परिवर्तन करतायत ना. तर अशी एवढी मोठी आता त्यांनी सर्जरी केली आणि अर्जुनाचं जे मुळात जो विचार होता की मी यांना कसं मारू, तर त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यासाठी सगळं काउन्सिलिंग केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर, एवढी मोठी सर्जरी झाल्यानंतर, मग आपण म्हणतो ना एक सर्जरी झाल्यानंतर एक रिकव्हरी रूम असते की जिथे अगदी नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट करत नाहीत, तर रिकव्हरी रूम असते की जेणेकरून तिथं थोडस पाहायला लागतं की मॉनिटरिंग असतं 24 आवर्स की आता काय लक्षणं आहेत, मग काय लक्षणं आहेत, अशी रिकव्हरी रूम असते. आणि मग नंतर आयसीयू किंवा जे काही वॉर्डमध्ये तिथे शिफ्ट केलं जातं पेशंटला. तर अशा पद्धतीने आता ही मोठी सर्जरी झालीये अर्जुनाच्या हृदयाची, की ऑलरेडी मी तर मारलंय आणि हे पाहून आता अर्जुन भयभीत व्याकुळ झालेत. आणि मग आता त्यांना थोडस नॉर्मल, बॅक टू नॉर्मल असं आणण्यासाठी इथं त्या रिकव्हरी स्टेजला त्यांनी चतुर्भुज दाखवण्याचं मान्य केलंय. आणि मग त्यांना त्यांच्या मूळ स्थितीमध्ये ते येणार आहेत, म्हणजे द्विभुजधारी श्रीकृष्ण. तर अशा पद्धतीने ही एक मधली स्टेप आपण म्हणू शकतो तर ती घेतलेली आहे भगवंतांनी. तर आता एक 2-3 कारण, म्हणजे आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने का बरं हे केलं असेल, तर जसं मी म्हणलं तसं मूळ पदावर येण्यासाठी काही काळ जावा लागतो. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप आपण म्हणू ना
की एक एक पायरी चढत जाणं हे महत्वाचं राहतं. म्हणून भगवंतांनी पहिले चतुर्भुज दाखवण्याची विनंती मान्य केली आहे. आणि दुसरं अजून एक कारण आहे की आपण बऱ्याचदा म्हणतो, म्हणजे एक चुकीचा समज आहे की विष्णूंचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण आहेत किंवा विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण, असं बऱ्याचदा हे होतं. तर त्यांच्यामध्ये जो काही फरक आहे, जो काही सूक्ष्म फरक म्हणू शकतो किंवा काय, तर तो जो फरक आहे तो दाखवण्याचा इथं भगवंत दाखवतात आपल्याला या चतुर्भुज स्वरूपात येऊन आणि नंतर मग द्विभुज रूपामध्ये येऊन. तर विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण नाहीयेत, तर श्रीकृष्ण हे सर्व विष्णूंचे स्त्रोत आहेत. विष्णू हे अनेक आहेत, त्यामुळं आपण पाहू शकतो की विष्णू हे अनेक आहेत, कारण अनेक हरी बोल, रेंज गेलेली, सॉरी. तर एकच मिनिट. विष्णू हे अनेक आहेत. तर त्यापैकी आपण मुख्य पाहू शकतो की कारणोदकशाही जे विष्णू आहेत त्यांना आपण महाविष्णू असं म्हणतो. नंतर प्रत्येक ब्रह्मांडांची उत्पत्ती किंवा त्याचं जे पालन असं होतं, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ब्रह्मांडांचे असे गर्भोदकशाही विष्णू असतात. आणि प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये क्षीरोदकशाही विष्णू असतात. तर अशा पद्धतीने आपण विष्णूंचे असे विविध प्रकार पाहू शकतो. तसंच त्यांचं शंख कुठल्या हातात आहे, कमळ कुठल्या हातात आहे, गदा, चक्र हे कुठल्या हातात आहे, त्याच्यानुसार पण विष्णू असे वेगवेगळे विष्णू आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये. तर अशा पद्धतीने पाहू शकतो की विष्णू हे एका मूळ श्रीकृष्ण च्या स्त्रोतापासून त्यांचे असे अवतार असं पण पाहू शकतो. तर अजून आपण काय फरक, श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. तर ही षड ऐश्वर्य जी आहेत तर ही भगवंतांची आहेतच, म्हणून तर ते सर्वाकर्षक असे श्रीकृष्ण असं पण त्यांना संबोधतो. परंतु ही षड ऐश्वर्य जी आहेत तर ती श्रीकृष्णांकडे आपण जर असं आपण श्रीकृष्णांकडे पाहिलं, त्यांचं रूप जर पाहिलं द्विभुजधारी रूप, तर आपल्याला तो आपल्या मनामध्ये तो ऐश्वर्य भाव लगेच जागृत नाही होत, तर त्या उलट आपण प्रेमभाव असा जागृत होतो. परंतु तेच जर आपण चतुर्भुज असं स्वरूप पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे षड ऐश्वर्य लगेच आपल्या दृष्टिकोनास किंवा दृष्टीस पडतात. कुठली बरं ती, तर कीर्ती, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि बल. तर ही जी षडैश्वर्य आहेत तर ती अशी लगेच लक्षात येणारी असं जे स्वरूप आहे ते म्हणजे चतुर्भुज.
असं स्वरूप आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहितीये सौंदर्य तर म्हणजे त्याच्यामध्ये शंका घेण्याची गरजच नाहीये. ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे चतुर्भुज रूपाला पाहिल्यानंतर आपण आपल्याला कथा माहितीये ह्यांची, कुणाची, ध्रुव महाराजांची कथा, की ते जेव्हा त्यांच्या वडिलांकडून किंवा त्यांच्या सावत्र आईकडून जेव्हा अपमान होतो आणि वडील काहीच बोलत नाही, तर तेव्हा ते रागाने आपल्या आईकडे जातात आणि म्हणतात की मला माझ्या वडिलांपेक्षा खूप मोठं असं राज्य हवंय. आणि मग त्यांच्या आई ज्या आहेत सुनीती, त्या म्हणतात की त्यासाठी तुला जंगलामध्ये तपश्चर्या करायला लागेल. आणि मग हे छोटे ध्रुव 5 वर्षाचे हे जंगलात घोर तपश्चर्येसाठी जातात. आणि मग तिथे नारद मुनी भेटतात आणि ते खर तर सुरुवातीला म्हणतात की अरे तू तर छोटा बालक आहेस आणि हे जंगल इतकं भयानक आहे, तर तू इथं राहू नकोस आणि तू घरी परत जा. तर तेव्हा दृढ निश्चयाने ध्रुव महाराज म्हणतात की नाही, मला भगवंतांना भेटल्याशिवाय मी जाणारच नाही. आणि त्यांचा दृढ निश्चय पाहून मग जेव्हा नारद मुनी त्यांना तपश्चर्या कशी करायची ते सांगतात, मंत्र देतात, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि जेव्हा त्यांची तपश्चर्या, घोर तपश्चर्या पाहून जेव्हा शेवटच्या महिन्यामध्ये ध्रुव महाराज केवळ एक श्वास घ्यायचे आणि काही दिवस तसेच थांबायचे, तर संपूर्ण ब्रह्मांडाचा श्वास रोखला जातो. तेव्हा मग चतुर्भुज असे श्रीकृष्ण तिथे अवतरित होतात. आणि त्यांना पाहून तो तर छोटा मुलगा 5 वर्षाचा, त्याला काय समजणार आहे ना की काय पद्धतीने स्तुती करायला पाहिजे. आणि त्या मानसिक स्थितीमध्ये असताना हे चतुर्भुजधारी श्रीकृष्ण केवळ त्या छोट्या बालकाच्या, ध्रुव महाराजांच्या मस्तकावरती त्यांचा शंख असा त्याचा स्पर्श करतात. आणि मग ध्रुव महाराजांना सर्व ज्या स्तुती आहेत, तर इतके सुंदर सुंदर श्लोक आठवतात आपल्याला भागवतम मध्ये. ध्रुव महाराजांच्या प्रार्थनांच्या रूपामध्ये ह्या सगळ्या प्रार्थना आपल्याला तिथे पाहायला मिळतात, की ज्याचं मोठमोठे ऋषी गुणगान करतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की केवळ शंखाचं झाल्याने त्यांना ते सगळं ज्ञान येतं आणि ते सुंदर सुंदर अशा छान रुचा ते म्हणू लागतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की ज्ञान याचं स्रोत म्हणजे भगवंत आहेत आणि ते एक ऐश्वर्य आहे. त्याच्यानंतर ऐश्वर्य किंवा संपत्ती ज्याला म्हणतो, तर असं म्हणतात की जर म्हणजे जे काही अनेक ब्रह्मांड आहेत, तर ह्या ब्रह्मांडामध्ये जी काही सुबत्ता आहे किंवा जी काही जो काही आर्थिक व्यवहार चालतो, तर तो कशाने चालतो, तर श्री लक्ष्मींच्या हातातलं तुटलेलं एक बांगडी आहे, तर त्याच्या आधारावरती ह्या सर्व ब्रह्मांडांचं आर्थिक सुबत्ता ही अवलंबून आहे. तर आणि अशा कित्येक लक्ष्मी ह्या विष्णूंच्या सेवेमध्ये रत आहेत. तर त्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की भगवंतांचं ऐश्वर्य काय आहे. त्याच्यानंतर कित्येक असुरांना मारणारं बळ आपण पाहू शकतो की भगवंतांचं काय आहे. अनेक असुरांना अगदी जन्मल्यापासनं भगवंतांनी मारलेलं आहे. तर कीर्ती, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि बल हे भगवंतांचं पूर्ण रूपामध्ये आहे भगवंतांचं. आणि म्हणूनच ते सर्वाकर्षक असे श्रीकृष्ण आहे. आणि हे जे ऐश्वर्य आहे हे आपल्याला चतुर्भुज रूपामध्ये स्पष्टपणे दृष्टिक्षेपास पडतं. तर आता ह्या ऐश्वर्य, बल किंवा कीर्ती ह्याच्यावरनं एक गोष्ट अजून एक लक्षात येते की त्याच्यापेक्षा सुद्धा भक्ती अतिशय महत्वाची आहे. तर असं म्हणतात की कीर्ती कुमारी सदा कुमारी. म्हणजे काय की प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य हा कीर्तीच्या मागे आहे. म्हणजे कसं आपण
यश किंवा आपलं नाव होईल याच्या पाठीमागे असतो. तर ही कीर्ती देवी किंवा ही कीर्ती कुमारी जी आहे, तर ती इतकी सुंदर आहे, परंतु ती काय करते, तर ती वैष्णवांच्या मागे आहे, की जे भक्त आहेत तर त्यांच्या मागे लागलेली आहे. आणि हे वैष्णव मात्र भक्ती देवीच्या सेवेमध्ये संलग्न आहेत. आणि त्यामुळं ही कीर्ती जी आहे ही कुमारी कुमारी किंवा कीर्ती कुमारीच राहते. आणि अशा पद्धतीने भक्तांना स्वतःची कीर्ती याच्या मागे किंवा कीर्तीच्या मागे भक्त हे कधीच नसतात. आणि म्हणून कीर्ती कुमारी सदा कुमारी असं म्हणतात. तर हे जे कीर्ती आहे, तर हे भगवंतांचं एक ऐश्वर्य आहे आणि ते चतुर्भुज रूपामध्ये आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. त्याच्यानंतर ही जी ऐश्वर्य किंवा म्हणजे या रूपामध्ये आपण काय लक्षात घेऊ शकतो, तर हे मुक्ती देणारं असं रूप आपण लक्षात घेऊ शकतो, की ज्याच्यामध्ये मुक्तीचे जे प्रकार आहेत की सायुज्य, सालोक्य, सारुप्य, म्हणजे असं म्हणतात की वैकुंठामध्ये जर आपण प्रवेश केला तर आपण सुद्धा भगवंतांसारखे चतुर्भुजधारी असं होतो. तर त्यांच्यासारखंच आपल्याला रूप प्राप्त होतं, फक्त फरक असा असतो की कौस्तुभमणी आणि श्रीवत्स चिन्ह. तर ही मुक्ती प्रदान करणारं असं हे रूप आहे. आणि मुक्तीच्या सुद्धा भक्त मागे नसतात. त्यामुळे आपल्याला मुक्ती, कीर्ती यांच्याशी आपल्याला फारसं म्हणजे त्या गोष्टींकडे आपण फार अगदी त्याच्या मागे लागत नाही. तर ते भक्तीचे हे बाय प्रोडक्ट आहेत खर तर. आणि त्याच्यामध्ये आपण एक भक्त कधीच रत नसतो. तर हे जे चतुर्भुज रूप आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हे षडविध ऐश्वर्य कशा पद्धतीने आपल्याला प्रकट स्वरूपामध्ये लक्षात येतात. तर आता हे चतुर्भुज रूप हे भगवंतांनी देवकी आणि वसुदेव यांना देखील दाखवलेलं आहे. म्हणजे जेव्हा देवकी आणि वसुदेव हे पूर्वीच्या जन्मामध्ये पृष्णी आणि सुतापा म्हणून होते, तर तेव्हा त्यांनी खूप अशी कडक तपश्चर्या केली. कशासाठी? तर भगवंतांना स्वतःच पुत्र म्हणून त्यांना हवे होते आणि त्यासाठी खूप कडक तपश्चर्या केली. आणि जेव्हा ते देवकी आणि वसुदेव या म्हणजे पुढच्या जन्मामध्ये देवकी आणि वसुदेव म्हणून आले, तर तेव्हा त्यांच्या पोटी जेव्हा 8वा पुत्र म्हणून भगवंत आले कारागृहामध्ये, मथुरेच्या कारागृहामध्ये, तेव्हा देवकी आणि वसुदेव यांना जे ते विचलित झालेले की आता माझा हा पण पुत्र कंसाच्या हाती मारला जाणार, म्हणून मग त्यांना थोडस काय म्हणतो आपण एक शांत करण्यासाठी किंवा एक सुदिंग असं म्हणतो ना, इतर एक आश्वस्त करण्यासाठी म्हणून भगवंत तिथं त्यांचं चतुर्भुज रूप प्रकट करतात आणि त्या दोघांना आश्वस्त करतात की तुम्ही घाबरू नका, कंसाचा वध हा निश्चित आहे. आणि मग देवकी माता असं थोडस वात्सल्य भावाने म्हणतात की तुम्ही हे रूप पटकन म्हणजे थांबवा आणि छोट्या बालकाच्या रूपामध्ये या, की जेणेकरून कंसाला लक्षात येणार नाही की तुम्ही श्रीकृष्ण आहात म्हणून. आणि मग ते परत ते छोट्या बालकाचं रूप घेतात. त्याच्यानंतर आपण मगाशी पाहिलं तसं की ध्रुव महाराजांना अनेक तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांना ते एक रूप दाखवलेलं आहे, चतुर्भुज रूप दाखवलं. त्याच्यानंतर नारद मुनी जेव्हा ते दासीपुत्र म्हणून होते आणि अगदी म्हणजे छोटे असतानाच, अगदी 4-5 वर्षाचे बालक असताना त्यांचं म्हणजे विश्व केवळ त्यांची आईच होती. म्हणजे आईशिवाय त्यांना दुसरं कोणीच नव्हतं. आणि त्यांच्या आई ज्या आहेत तर त्या भक्तांची खूप सेवा करायच्या. आणि मग ही जी सेवा वृत्ती आहे ही त्या छोट्या बालकाच्या पण अंगी त्यांनी बिंबवली. आणि ते छोटं बालक सुद्धा त्या प्रचेतांची किंवा आलेल्या सगळ्या वैष्णवांची खूप सेवा करायचे.
त्याच्यानंतर त्यांचं उच्छिष्ट आहे ते ते ग्रहण करायचे. आणि जेव्हा त्यांच्या आईंचा सर्पदंशाने मृत्यू होतो तेव्हा त्या छोट्या बालकाला म्हणजे असं लक्षात येतं की आता कुणीच नाहीये म्हणून, की आता ज्या एकमेव आई होत्या त्यांचा आधार, तर ते सुद्धा त्यांचं निघून गेल्यामुळं आता ते अतिशय म्हणजे केवळ भगवंत हे एकमेव आधार त्यांना होते. तर ते मग ते सुद्धा खूप तपश्चर्या करतात. आणि मग तेव्हा एका काही क्षणांसाठी भगवंत त्यांना हे रूप दाखवतात. आणि जेव्हा ते डोळे उघडतात तर तेव्हा त्या रूपाच्या स्मरणात किंवा त्या रूपाच्या शोधात ते इकडे इतस्त्र म्हणजे इतस्त्र धावत असे राहतात की मला ते रूप किंवा परत पाहायचंय. म्हणून नारद मुनी परत इच्छा करतात आणि मग त्यांना पुढच्या जन्मामध्ये नारद मुनींचा म्हणजे ब्रह्माजींचा पुत्र म्हणून त्यांना जेव्हा ते अवतरित होतात तेव्हा ते आपल्याला माहितीये की नारद मुनी हे त्रिलोकामध्ये भ्रमण करणारे, सदैव हरिनाम संकीर्तन करणारे असे हे आपले आचार्य आपले पूर्वी म्हणजे आपले पूर्वाचार्य म्हणून आपण नारद मुनींना म्हणतो. तर असे हे गुरु, जगद्गुरु म्हणून त्यांचं स्थान आपण पाहू शकतो. तर त्यांच्या पण आधीच्या जन्मामध्ये असं चतुर्भुज रूप भगवंतांनी दाखवले. तर आपण पाहू शकतो की हे चतुर्भुज रूप आणि त्याच्यानंतर भगवंत आता द्विभुज रूप दाखवणार आहेत. म्हणजे हा काही काळासाठी चतुर्भुज रूप दाखवलं की मग नंतर परत द्विभुज रूप आपण पुढच्या श्लोकांमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. तर एका भक्तासाठी जसं इथं श्री प्रभुपाद म्हणतात की एका भक्तासाठी द्विभुज रूप हे फार महत्वाचं आहे. तर अशी एक कथा आहे भक्ती देवींची की त्यांचा जन्म हा दक्षिण भागामध्ये, दक्षिण भारतामध्ये झाला. दक्षिण भारतामध्ये आपण पाहू शकतो की खूप सारे म्हणजे श्री संप्रदाय खूप छान पद्धतीने कार्यरत आहेत. तर तिथं भक्ती देवीचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर त्या प्रवास करत महाराष्ट्र, गुजरात मध्ये येतात. तर थोडासा आपण पाहू शकतो की आपल्या इथे थोडासा ज्ञान, वैराग्य या गोष्टींना थोडंसं महत्व आहे किंवा मायावाद हा थोडासा आहे. तर त्यामुळे त्या थोड्याशा अशा कृश झालेल्या आहेत. आणि मग नंतर त्या पोषण होण्यासाठी त्या उत्तरेकडे जातात. आणि जेव्हा त्या उत्तर भारतात जातात तेव्हा मथुरा, वृंदावन इथे जाऊन त्यांना पुन्हा म्हणजे एक नवचैतन्य किंवा नवतारुण्य प्राप्त होतं. तर अशा या भक्ती देवी आहेत. तर त्या वृंदावन मध्ये जाऊन पुन्हा तारुण्य आणि स्वतःच पूर्वीचं जे काही सौंदर्य आहे ते पुन्हा प्राप्त करतात. आणि त्या अशा असं एक दृश्य आहे की यमुना नदींच्या म्हणजे तिथे या सुंदर अशा तरुण स्त्री असतात भक्ती देवी आणि त्यांच्या बरोबर 2 वृद्ध युवक असतात. तर तेव्हा त्यांना जेव्हा विचारणं होतं मला वाटतं नारद मुनींकडनं, तर तेव्हा त्या सांगतात की मी तर अशी कृश झालेले आणि मी मात्र इथे येऊन तरुण झाले, परंतु हे माझे 2 पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य, हे मात्र वृद्ध झालेत. ते तरुण होते ते मात्र वृद्ध झालेत. तर आपण पाहू शकतो की जेव्हा द्विभुजधारी किंवा वृंदावन, मथुरा या ठिकाणी जेव्हा प्रेम आणि प्रेम स्वरूपामध्ये जी भक्तिमय सेवा होते तिथे मात्र ज्ञान असू देत, वैराग्य असू देत, ऐश्वर, बल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या मागे पडतात आणि केवळ प्रेम आणि भक्तिमय सेवा, प्रेममयी भक्तिमय सेवा ह्याच गोष्टींना किंवा ह्याच गोष्टी प्रामुख्यानं असतात की जिथे विभुजधारी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये सगळे किंवा
सेवा करत असतात. आणि त्यामुळं या कुठल्याच गोष्टींचं फारसं विचार घेतला जात नाही. म्हणून ज्ञान आणि वैराग्य हे जे भक्तिदेवींचे पुत्र आहेत, तर ते आपल्याला वृद्ध झालेले, थोडक्यात काय की त्यांचं बळ कमी झालेलं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भक्ती मार्ग हा कसा श्रेष्ठ आहे. तर आता भगवंतांनी सुरुवातीला काळरूपाचं दर्शन दाखवलं, की ज्याच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. त्याच्यानंतर त्यांनी चतुर्भुज रूप दाखवलं, की ज्याच्यामध्ये एक आदर निर्माण होतो. आणि नंतर ते द्विभुज रूप दाखवणार आहेत, की ज्याच्यामध्ये प्रेम आणि सेवाभाव निर्माण होतो. तर ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एका वैष्णव म्हणून जेव्हा आपण ही जेव्हा सर्वोच्च स्थिती आपल्याला गाठायची आहे कुठली, तर श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा किंवा भक्ती ही आपल्याला गाठायची आहे. परंतु सुरुवातीला ह्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला जर आपण वैष्णव अपराध केले किंवा जर आपण अपराधयुक्त जर सेवा भाव असेल आपला, तर आपल्याला ती एक भीती पण असली पाहिजे की भगवंत आपल्याला पुन्हा म्हणजे आपलं पतन होऊ शकतं. त्यामुळं वैष्णव अपराध, नामापराध यांपासून दूर राहणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सदैव हे काळरूप सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो भक्ती मार्ग दाखवणारे जे कोणी वैष्णव आहेत किंवा गुरु महाराज आहेत, तर या गुरु शिष्य परंपरेच्या प्रती आपल्या मनामध्ये नेहमीच आदरभाव असणं गरजेचं आहे. त्यामुळे चतुर्भुज रूप हे सुद्धा आपण सदैव स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. आणि या जर गोष्टी आपण स्मरणात ठेवल्या आणि जर आपण, कारण आपण साधक भक्त आहोत, त्यामुळं आपण मायेपासनं थोडस घाबरून राहणं गरजेचं आहे. त्यामुळं भीती, पुन्हा वैष्णवांबद्दल आदर ह्या गोष्टी असतील, तर मग आपण भगवंतांचं द्विभुजधारी रूप आहे, तर असं प्रेमळ असं आपण आदान प्रदान भगवंतांशी संबंध तो प्रस्थापित करू शकतो. आणि त्या संबंधामध्ये आपण सदैव सेवा करू शकतो, की जिथं आपण या सगळ्या अपराधांपासून दूर दूर असू. आणि एकदा त्या भावामध्ये आपण प्रेम भावामध्ये जर गेलो, तर आपोआपच आपल्याला भीती किंवा आदर या गोष्टींची काळजी करण्याची किंवा अगदी स्वतःहून त्या गोष्टी त्या तिथे येणारच आहेत. कारण एकदा तो स्तर गाठला की या गोष्टी सुद्धा आदर, प्रेम ह्या गोष्टी येणारच आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की एका साधक भक्ताला या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि त्या दृष्टीने आपण आपली जर साधना सुरू ठेवली आणि त्या सेवाभाव किंवा त्या स्वरूपाच्या एका अपराध रहित अशा नामसेवेमध्ये किंवा भक्तिमय सेवेमध्ये जर आपण रत राहिलो किंवा त्याची आपण प्रॅक्टिस सराव करत राहिलो, तर कधी ना कधी आपण प्रत्यक्षामध्ये भगवंतांचं द्विभुजधारी रूप असं आपण प्रत्यक्ष पाहू शकू, की जिथे आपण शाश्वतरित्या त्यांच्याशी प्रेमळ असं भक्तिमय सेवेमध्ये त्यांच्याशी आपण संबंध प्रस्थापित करू शकू. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. काही चुका असतील तर नक्की सांगा, की जेणेकरून त्या मलाही समजतील. आणि कुणाचे काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा. आणि उद्या आपण परत पाहूयात की द्विभुजधारी रूप असं पाहून मग अर्जुनाची काय प्रतिक्रिया होते ते. तर नक्की उद्या सुद्धा सगळ्यांनी 2 वाजता जॉईन करा. मला वाटते श्रीजी पूजा माताजीच घेणार आहेत उद्या पण. तर त्यांच्या अगदी समर्पित भावाने आपण उद्याचं पण लेक्चर ऐकूयात. तर कुणाला काही कमेंट्स किंवा काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्ण. श्रीजी पूजा माताजी बहुतेक तुम्हाला सेटिंग हे करावं लागेल. हा हा करतो. नाही नाही, हा तुम्ही करू शकता, कारण माझं लिव्ह झालेलं आहे ना मध्ये.
म्यूट ऑल झालेत का बघा बरं एकदा का. म्यूट ऑल केलंय मी. झाले माताजी, झाले. झालंय. हरी बोल माताजी. खूप खूप धन्यवाद. छान लेक्चर दिलं तुम्ही, सुंदर. चालेल माताजी, एंड करू शकता नाही तर. हरी बोल माताजी. हरी बोल. हा हा, बोला. प्रणाम माताजी. खूप छान लेक्चर झालं माताजी तुमचं. आणि मला हे खूप छान उलगडा झाला की कशा पद्धतीने आपण नेहमीच ते कथा ऐकतो. भक्ती देवी कशा पद्धतीने महाराष्ट्र, गुजरात आणि वृंदावनला जाते. परंतु त्यातून हे खूप छान कळालं की म्हणजे कशा पद्धतीने ज्ञान आणि वैराग्य हे मागं पडतं आणि भक्ती मार्ग कशा पद्धतीने सुदृढ होतो. म्हणजे भक्ती मार्ग कुठेही असला तरी तो सुदृढ असतो आणि त्याच्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे एवढं म्हणजे ते सुद्धा मागे पडलंय. हे खूप छान मला आवडलं माताजी. आणि भक्ती मार्ग गाठायचा असेल आणि भगवंतांचं जे द्विभुज रूप जर पाहायचं असेल ना तर त्यासाठी खूप छान आहे की कशा पद्धतीने येणारे जे अडथळे आहेत भक्तीतले ना ते दूर करत राहायचे. म्हणजे वैष्णव अपराध किंवा नाम अपराध ह्यापासून कशा पद्धतीने दूर राहायचं हे खूप छान सांगितलं माताजी. थँक्यू. थँक्यू माताजी. अनंगोबी माताजी, तुम्हाला एंड करायला लागेल. हरी बोल. हरी बोल अनंग. चालेल, आपण लिव्ह होऊयात. मी त्यांना फोन करून सांगते एंड करायला.